दुसऱ्याकडून तिसरीकडे ज्ञानाची साखळी ही चाललेली गुरुकिल्ली 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 ही चाललेली गुरुकिल्ली 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 ज्ञानाची साखळी ही चाललेली गुरुकिल्ली 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 गुरुकिल्ली. पवन, नमस्कार गुरुजी. नमस्कार नमस्कार. आई गुरुजी आले का? हा जा पाणी दे बरं. काय चाललं पवन? काय नाही, काम करतो. अरे नमस्कार गुरुजी. नमस्कार नमस्कार. बसा ना. नमस्कार नमस्कार. पाणी आण गुरुजीला. धर का पाणी आण गुरुजीला. तू आण जाय. तू एकटे या टेबल आण ना भाऊ, बस. ए बसला. तू कुठं चालली? काय काम चाललं होतं? काही नाही, रानात काम चालू होतं. हा का, मिरच्या केल्या वाटतंय. हा बरं आहे बरं आहे. जरा गुरुजी हा हा हा. काय चालू आहे मग? काही नाही सध्या असं झालं, तू शाळा सोडली हा आणि शाळा सोडल्यानंतर तू पाहिलं ना कसं कामाचं कष्ट करावं लागते तुला. खूप कष्ट करावं लागतं हा ना, गुरुजी. म्हणून आलो, मुद्दाम आलो भेटायला. आज वेळ होता, म्हटलं आज मोनाला भेटू. बरं झालं तू पण भेटला. बरं झालं तुम्ही आले. येणारच होतो मी. कवाची पाणी आणायला गेली का? लईच पाणी आहे गुरुजी. पाणी हा हा. मोना शाळेत नाही येत तू आता? आई येऊन देत नाही ना. म्हणूनच आलो मी. बस. तिकडं तुला काय इथं बसायचं ना? गुरुजी गरीबाच्या घरी कसं काय आले तुम्ही? मला आवडतं तुमचा हा गोधडी रुपी गालीचा आणि माठ रुपी फ्रीजमधलं पाणी, ओव्हन रुपी चुलीवरचा चहा फार छान आवडतो मला. आणि ही कूलर रुपी नैसर्गिक हवा अगदी छान. आणि येथे राहणारे तुम्ही माणसं म्हणजे एक कथासार आहे. हे तुमची मुलं अगदी ओरिजिनल कार्टून आहेत, कार्टून. तुमचं जीवन एक चित्रपट आहे. धन्य झालो मी आज तुमच्याकडे येऊन. खरंच धन्यता वाटली. मोने चहा कर ना. चहा नको, मी बोलायला चालू होतो. अहो गुरुजी तुम्ही आले, मला खूप आनंद वाटला. खरं सांगते, मनापासून सांगते. त्यासाठीच बोलायला चालू मी. काय म्हणता बोला ना. मोनाला शाळेत का नाही पाठवत तुम्ही? अहो ती आता मोठी झाली, कसं काय पाठवू? हाय कोणाचा सारा. मोठी झाली म्हणून काय झालं? तुम्हाला माहिती का वातावरण कसं चाललेलं आहे? अहो हुशार आहे पोरगी तुमची. हा हुशार आहे, मस्त हुशार आहे. येऊ जातो कामाला, येऊ घरी राहतो का नाही कामाला लोकांची तर. त्याचं असंच आणि करत मग होतो. आम्ही दोघी जणी कामाला जातो. मग मी दिवसभर कामाला गेले, तिला शाळेत पाठवलं, घरी कोण राहील? गुरुजी आम्हाला सारा कोणाचाच नाही. मी एकटी कमीणार, एवढे जण खाणार. हे पोरग कामाला गेले तर लोक पैसे बी देत नाही, आणि तिला शाळा शिकून काय करावं आम्ही? अहो तसं नसतं. पोरीचं शिक्षण केलं तर तिला चांगलं स्थळ भेटन, आणि शिक्षण महत्वाचं आहे आजच्या काळामध्ये. अहो गुरुजी आता शिकवणार नाही, काय नाही, तिचं लग्न करून टाकणार आहे, मी मोकळी होणार आहे. नकोच आता शिक्षणच नको, तिचं लग्न करून टाकते, मी मोकळी होते. तर डोक्याला ताणच नको. शिकून तरी कुठे नोकरी आहे गुरुजी? अरे नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या मिळवणं हा शिक्षणाचा उद्देश नाही. नको आता शिक्षण गुरुजी, लग्नच करून टाकायचं तिचं. अरे शिक्षण परिस्थितीचा सामना करायला शिकवता. शिक्षणात जी ताकद आहे ती कशातच नाही. पैसा माणसाला श्रीमंत करू शकतो, पण माणसाला उच्च प्रतीचं बनवण्याची ताकद फक्त आणि फक्त शिक्षणात आहे. आणि मोना, तुलाच नाही तर सर्वांना मी ही गुरुकिल्ली देतो की शिक्षणानं उच्च प्रतीचं बना. मुलगी सुद्धा शिकून घराण्याचं नाव उज्ज्वल करू शकते. बरं का, तिला शाळेत पाठवा.
ती कोणीतरी नक्कीच होईल याची मला खात्री आहे. करतो विचार. अगं किती मुली शिकून मोठ्याला झाले ते पाठवून तुझी मुलगी उद्यापासून शाळेत. गुरुजी उद्यापासून शाळेत पाठवून देतो तुला. काळजी करू नका, आम्ही असतो ना दररोज सोबत. ही चाललेली गुरुकिल्ली 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 ज्ञानाची साखळी ही चाललेली गुरुकिल्ली 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 गुरुकिल्ली. हे बघा मुलांनो, गुरुजींमुळेच मी घडले. गुरुजींचे माझ्यावर खरंच खूप उपकार आहे. मी गुरुजींची सदैव ऋणी आहे. आज मी जे काही आहे ना, फक्त आणि फक्त गुरुजी तुमच्यामुळेच. गुरुकिल्ली 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 गुरुकिल्ली. गुरुजी कोण तुमचे? गुरुजी माझे मोठे बंधू होते. बंधू होते का? खरंच खूप वाईट झालं. आज जे काही आहे ना, मी फक्त आणि फक्त गुरुजींमुळेच आहे. बघा ना, मी एवढी मोठी अधिकारी झाले, म्हटलं गुरुजींना जाऊन भेटावं, बोलावं, पण आज आपल्यामध्ये गुरुजीच नाहीये बघायला. खरंच मॅडम, गुरुजी एवढे चांगले होते. मला आत्ता कळतंय गावातून येताना लोक त्यांचं एवढं कौतुक का करत होते. देवमाणूस होता, देवमाणूस. गुरुजीचे विचार खूप चांगले होते व गुरुजींनी गावासाठी खूप काही केलं. गुरुजी तुमच्यामुळं मला नाही का शिक्षणाचं महत्त्व कळलं. माझी मुलगी अधिकारी झाली आणि तुम्हाला भेटण्याचं स्वप्न माझं खरंच राहून गेलं. पण शिक्षणामुळं सगळं काही होतं हे तुम्ही मला सिद्ध करून दाखवलं. गुरुजी मी तुमचे खूप खूप आभारी आहे. खरंच तुमच्यामुळं आज मला हे सुखाचा दिवस बघायला भेटला. गुरुजी मी खूप खूप आभारी आहे तुमची, खरंच. खरंच शिक्षण परिस्थितीचा सामना करायला शिकवतो. जी शिक्षणामध्ये ताकद आहे ना, ती कशातच नाहीये. खरं आहे मॅडम. काका, पैसा फक्त माणसाला श्रीमंत बनवू शकतो, हां हो ना मॅडम. पण काका, माणसाला उच्च प्रतीचं बनवायची ताकद फक्त आणि फक्त शिक्षणामध्ये आहे. आणि हे फक्त मला गुरुजींमुळे समजलं. मॅडम हे खरंच आहे. शिक्षण ही जीवन सुधारण्याची गुरुकिल्ली आहे. चांगलं सांगितलं मॅडम तुम्ही. ऐकलं मुलांनो? हो मॅडम, आता मी पण शिकणार. हो मी पण शिकणार मॅडम. मी पण शिकणार. हे माझे विचार नाहीये, हे गुरुजींचे विचार आहे. ही गुरुकिल्ली मला गुरुजींनी दिली होती. आज गुरुजींची गुरुकिल्ली मी तुम्हाला देऊन जात आहे. येते गुरुजी. चला येऊ काका. ही चाललेली